आता लाडक्या बहिणी सुद्धा भाजपाच्या सभासद होणार आहेत का याची चर्चा सुरू झाली आहे। कारण तसं लक्षच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिलेले आहे। एवढंच नाही तर शेतकरी योजना, आरोग्य योजना यांच्या लाभार्थ्यांनाही सभासद करून घेण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केलेले आहे। कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या संघटन पर्व कार्यशाळेमध्ये बावनकुळे बोलत होते। राज्यातील सर्व 36 जिल्हा परिषदा आणि 27 महापालिकांवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे असं आवाहनही बावनकुळेंनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना केलेले आहे। तर भाजपाचे सभासद लक्ष आहे 1,51,00,000 इतकं। लाडक्या बहिणीच्या लाभार्थी 2,20,00,000। मोफत कृषी पंप योजनेचे लाभार्थी आहेत 40,00,000 शेतकरी। आता बातमी आहे लाडक्या भावांसाठी महत्त्वाची। लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांचीही पडताळणी होणे। दरम्यान मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवलं जात असून या योजनेसाठी अर्ज केलेल्या 4.5 लाख युवकांचं प्रशिक्षण फेब्रुवारीच्या अखेरी संपणार आहे। यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकासह आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे। प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांची सरकारी आस्थापनेतच कायम करावं अशी मागणी केली जाते। दरम्यान भविष्यामध्ये ही मागणी डोकेदुखी ठरू नये म्हणून यापुढे खासगी उद्योगांमध्येच प्रशिक्षणाची संधी दिली जाईल। तर दरवर्षी प्रशिक्षणार्थी आहेत 10 लाख। प्रशिक्षण कालावधी 6 महिने। महिन्याला स्टायपेंड येतं 6,000 ते 10,000च्या दरम्यान। वार्षिक निधी 800 कोटी। आता बातमी आहे राजकीय वर्तुळातली। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक होतीये। दरम्यान खासदार आणि आमदारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असून माजी आमदार अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडतायत आणि याच पार्श्वभूमीवर बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। दरम्यान आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आमदारांच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्याचं नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। या सर्व राजकीय घडामोडींनंतर आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। पुण्यामध्ये कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे, त्यामुळे सकाळी गारवा, दुपारी उष्णता अशी स्थिती आहे। पुण्यामध्ये 17 फेब्रुवारीला तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यामध्ये उन्हाची तीव्रता अचानक वाढलेली आहे। तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागलेल्या आहेत, मात्र महिन्याच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। जीबी सिंड्रोममुळे आणखीन एक बळी गेलेला आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएसच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला असून छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 1 जण व्हेंटिलेटरवर आहे। धुळे शहरामध्ये जीबीएसचा रुग्ण आढळून आलेला आहे। पहिला रुग्ण आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली। दरम्यान सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचा कापून ठेवलेल्या 4 एकरवरील 45 क्विंटल हरभराचा ढीग जळून खाक झालाय। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील धडीसावळी या गावातील बालाजी कांगुलवार या शेतकऱ्याचा हा हरभरा होता। हरभरा जळताना पाहून शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा गावामध्ये विजेच्या तारांचा स्पर्श एकमेकांना झाल्याने
ऊस पिकाला आग लागली। यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे जवळपास 40 ते 45 एकर क्षेत्रावरील ऊसाचं पीक जळून खाक झालंय। यामध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। वर्ध्याच्या सिंधी मेघे परिसरामध्ये असलेल्या नागाठाणा शिवारामध्ये अनियंत्रित झालेला ट्रक घरात शिरला। यावेळेस भरधाव असलेल्या ट्रकने अचानक पेट घेतला। या ट्रकमधील किराणा माल जळून खाक झाला असून हा ट्रक नागपूर इथून कर्नाटक इथल्या हुबळी येथे माल घेऊन निघाला होता। पुण्यातील खेड तालुक्यातील आसरखेडमध्ये प्लायवूड गोदामाला आग लागलेली आहे। डोंगराला लागलेल्या वणव्याची आग थेट प्लायवूडच्या गोदामाला लागली असून या आगीमध्ये प्लायवूडचं गोदाम आगीत जाऊन खाक झाल्याचं समोर आलंय। आग लागल्यानंतर परिसरामध्ये आगीसह धुराचे लोट दिसत आहेत। नागपूरच्या डोरली गावाजवळ एका स्फोटके बनवणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय। स्फोटावेळी काही कामगार कंपनीमध्ये तर काही बाहेर काम करत होते। स्फोटात दोघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। रत्नागिरीमधील लांजा तालुक्यामध्ये भांबेड सबस्टेशनला भीषण आग लागली। सबस्टेशनचं आगीत मोठं नुकसान झालं असून सबस्टेशनला डोंगराला आग लागलेली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। राजापूर अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। पुण्यात युवक काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केलेले। वाढत्या महागाई आणि बेरोजगारी विरोधात काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। नोकरी दो नशा नाही अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या। यावेळेस पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यामध्ये तीव्र पडसाद उमटले। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकाटे यांच्या विरोधात निदर्शनं करून तीव्र शब्दात विरोध नोंदवण्यात आला। वाशिममध्ये माकडांच्या टोळीने धुमाकूळ घातलाय। माकडांनी घरामध्ये घुसून सामानाची नासधूस केलेली आहे। घरावरनं थेट दुचाकी चारचाकी गाड्यांवर त्यांनी उड्या मारल्याने वाहनांचंही मोठं नुकसान होतंय। त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात येते। शिर्डीच्या राहुरी तालुक्यातील मानोरी गावामध्ये बिबट्याने भर दिवसा शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे। या हल्ल्यात शेतकरी विठ्ठल अपासे जखमी झाले असून यावेळेस बिबट्याचा शेतातून पळतानाचे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे। आता बातमी आहे दिल्लीमधून। दिल्लीनंतर बिहार सुद्धा आता भूकंपाने हादरलेला आहे। सिवानामध्ये 4 रिश्टर स्केलचा भूकंप झालेला आहे। भारतात एकाच दिवशी 2 ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेत। दिल्लीनंतर आता बिहारमध्ये सुद्धा भूकंप झाला असून सिवानामध्ये 4 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती समोर येते। दिल्लीमध्ये सुद्धा 4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता। यावेळेस नागरिकांनी घराबाहेर पडणं जास्त योग्य मानलं। त्या घराबाहेर पडून त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता। दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली तरीही त्यानंतर अगदी लगोलग बिहारमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। बातमी आहे अर्थविश्वातली। गुंतवणूकदारांचे आजही कोट्यावधी रुपये बुडालेले आहेत, कारण भारतीय शेअर बाजारातील घसरण अद्यापही सुरूच आहे। निफ्टी आणि सेन्सेक्स जोरदार आपटले असून सेन्सेक्स 400 अंकांनी कोसळले तर निफ्टीमध्ये सुद्धा 100 पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली आहे। शेअर बाजाराची सुरुवातच लाल रंगाने झाली आहे। शेअर बाजारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घसरणीचं सत्र सातत्याने आपण पाहतोय। दरम्यान सेन्सेक्स आज 400 अंकांनी कोसळला असून आज शेअर बाजाराची सुरुवातच लाल आकड्यांनी झालेली आहे। निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही कोसळले असून गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये आजही बुडालेले आहेत। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तज्ज्ञांनी आता इशारा दिलाय।
गेल्या काही काळामध्ये SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलेला आहे, पण आता ICICI प्रुडेन्शियलचे प्रमुख अधिकारी N नरेन यांनी SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलाय. मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सतर्क राहावं असं त्यांनी म्हटलं असून शेअर बाजारामध्ये घसरणीचं सत्र सातत्यानं सुरू असताना स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते असं एस नरेन यांनी म्हटलंय. त्यामुळे एस नरेन यांनी लार्ज कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिलेला आहे. दरम्यान त्यांनी काय सल्ला दिलेला आहे यावर एक नजर टाकूयात. भारतीय शेअर बाजारामध्ये सध्या घसरणीचं सत्र सुरू आहे. घसरणीचा परिणाम SIP गुंतवणूकदारांवरही होतोय. SIP द्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक तोट्याची ठरू शकते. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागात पडू शकते, तर लार्ज कॅप मधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. सिडकोच्या 26,000 घरांची सोडत बुधवारी 2 ते 4 या वेळेमध्ये सोडत करण्यात येणार आहे. या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्याच्या मोबाईलवर पाठवले होते. नागपूर शहराकरता ई-बसेस मिळणार आहेत. नागपूर मनपाला 40 ई-बसेस तर नागपूर शहराकरता 150 ई-बसेस प्राप्त होणार आहेत. केंद्र सरकारच्या PM ई-बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रॉनिक बस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई गोवा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. मुंबईवरनं गोव्याला जाण्यासाठी किमान 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो, पण आता कोकण एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त 6 तासांमध्ये पूर्ण होणार आहे. तर या एक्सप्रेसवेचं काम 95% पूर्ण झालेलं आहे. कोळसा भट्टीतली तंदूर रोटी आता बंद होणार आहे. मुंबईतल्या बेकरी आणि हॉटेल्सना BMCनं याबाबत नोटीस बजावलेली आहे. यापुढे हॉटेल्सला कोळसा तंदूर भट्टी वापरता येणार नाही. त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा CNG PNG LPGचा वापर करावा अशा सूचना नोटीसीद्वारे महापालिकेनं केलेल्या आहेत. यासाठी BMCनं 8 जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. तिरुपती देवस्थान इथं आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. जगभरातील मंदिरं यामध्ये सहभागी होणार असून अधिवेशनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. होम हवन तसेच भगवान विष्णूंच्या पूजेला सुरुवात झाली आहे. भिवंडीमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींची विक्री केली जाते. यावर्षी महापालिका क्षेत्रामध्ये POP मूर्ती विक्रीवर निर्बंध आणण्यात आलेले आहेत. POP मूर्ती विकू नये अशी कडक भूमिका पालिकेनं घेतली नाही. मूर्ती विक्रेते आता अडचणीत आलेले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये 896 बेकायदा बांधकामं उभी राहिली असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झालेली आहे. यामध्ये कल्याण तालुक्यातील 327 तर अंबरनाथमधील 550 बांधकामांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणी आता उच्च न्यायालयाने ही बांधकामं तोडण्याचे आदेश दिले आहेत. दुधात भेसळ रोखण्याऐवजी अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सतर्क झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये या संबंधात कारवाईला आणखीन वेग येणार असल्याचं दिसतंय. आता दुधाची भेसळ केल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 5 ठाणे भिवंडी कल्याण मेट्रोच्या कामामध्ये 3 वर्षांची दिरंगाई झालेली आहे. मात्र कामाच्या खर्चामध्ये सध्या तरी कोणतीही वाढ झाली नाहीये. RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या माहितीने MMRDAच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा समोर आलाय. चंद्रपूरच्या सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीस या बँकेच्या संस्थाचालक आहेत. दरम्यान या कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री अशोक उईके आणि भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते. भाजपचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहायला मिळालेत. जळगावमध्ये नमो कुस्ती महाकुंभ देवाभाऊ कुस्ती स्पर्धेमध्ये महाजन हे पंचांच्या भूमिकेत दिसून आले. या स्पर्धेमध्ये राज्यासह देश-विदेशातील कुस्तीपटू सामील झालेत.
नाशिक रोड परिसरातील न्यायालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं। यावेळेस त्यांच्यासोबत मंत्री नरहरी झिरवाळ आणि नाशिकचे ज्येष्ठ वकील उपस्थित होते। नाशिक महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्र सादर झालेले 3053 कोटी रुपयांचं अंदाजपत्र आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केलेले आहे। मालमत्ता कर 2% वाढ सुचवलेली आहे। दरम्यान 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करामध्ये वाढ सुचवण्यात आलेली आहे। छावा चित्रपटाने फक्त 3 दिवसांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे। छावा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातले। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने थिएटर्स दुमदुमून जात आहेत। अभिनेता विकी कौशलचा छावा हा 2025 मधला सर्वात मोठ्या ओपनिंगचा सिनेमा ठरलेला आहे। लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या छावा सिनेमाला आता पायरेसीचा फटका बसतोय। हा चित्रपट ऑनलाईन लीक झालेला आहे। अनेक पायरेसी वेबसाईटवर चित्रपट अपलोड करण्यात आला असून ज्यामुळे काही प्रमाणामध्ये निर्मात्यांना फटका बसलेला आहे। आता बातमी आहे रायगडमधून। रायगडमधल्या अलिबागमधल्या प्राथमिक शाळेतले शिक्षक वैभव पिंगळे यांनी अटल सेतूवरनं समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे। वैभव पिंगळे यांनी महिनाभरापूर्वी एका इन्स्टंट पेमेंट ॲपवरनं 12,000 रुपयांचं लोन घेतलं। लोनची रक्कम भरूनही वैभव पिंगळे यांना वारंवार कॉल्स येत होते आणि अधिक पैशाची मागणी केली जात होती। अधिकचे पैसे न दिल्यास तुमचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। अखेर या जाचाला कंटाळून त्यांनी आपल्या खासगी वाहनाने अटल सेतूवर जाऊन तिथून उडी मारून आत्महत्या केलेली आहे। या प्रकरणाचा पोलीस आता अधिक तपास करतायत। आता महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी क्रिकेटच्या मैदानामध्ये जोरदार फटकेबाजी केली। पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो, मग आरडाओरडा सुरू होतो, पण निर्णय देणारा पंचच योग्य असतो, अशी कोपरखळी त्यांनी पालकमंत्री पदाचे दावेदार भरत गोगोल यांना लगावलेली आहे। मी आउट होणारा प्लेअर नाही असं आमदार डॉक्टर बालाजी किणीकरांनी म्हटलेलं आहे। मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असंही ते म्हणतात। दरम्यान अंबरनाथमध्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। पुण्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरनं अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलेलं आहे। जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटनावेळी पाहणी त्यांनी केली। यावेळेस खिळे आणि अस्वच्छतेवरनं अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला जाब विचारलाय। अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश करतील असा सर्वात मोठा दावा केलेला आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल राऊतांनी केलेला आहे। ठाकरे सेनेच्या राजापूरच्या बैठकीवरनं उदय सामंतांनी निशाणा साधलेला आहे। एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो, मात्र आजच्या डॅमेज कंट्रोलच्या मीटिंगमध्ये काहीही नाविन्यपूर्ण घडणार नाही असा टोला सामंतांनी उद्धव ठाकरेंना लगावला।